नमस्कार, माझं नाव आहे माधवी आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। माझा हा मराठीमध्ये यूट्यूबवरचा फर्स्ट व्हिडिओ आहे। माझा ऑलरेडी एक हिंदी चॅनल आहे जिकडे मी कंटेंट शेअर करत राहते, पण माझा असा विचार झाला की आपल्या भाषेत सुद्धा एक यूट्यूब चॅनल स्टार्ट करावा। त्यामुळे या चॅनलवरती मी मराठीमध्ये मेकअप, फॅशन, स्किन केअर, हेअर केअर रिलेटेड कंटेंट शेअर करणार आहे। तर अशा कंटेंटमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। सोबत सबस्क्राइब बटनच्या बाजूची जी घंटा आहे ती दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला सर्वांना नोटिफिकेशन येईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांसोबत माझं बिग ग्लो अप रूटीन शेअर करणार आहे। आज मी तुमच्यासोबत अशा काही होम रेमेडीज शेअर करणार आहे ज्या खूप सोप्या असतील, खूप सिंपल असतील आणि खूप इफेक्टिव्ह असतील। आणि तुम्हाला म्हणजे लिटरली पार्लरमध्ये फेशियल केल्यावर, काही ट्रीटमेंट्स घेतल्यावर किंवा स्पा केल्यावर कसा इफेक्ट येतो तसाच इफेक्ट तुम्हाला या होम रेमेडीज यूज करून येणार आहे, ते पण पैसे खर्च न करता। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ह्या होम रेमेडीज घरी ट्राय करून मला कमेंट सेक्शनमध्ये त्याचा रिझल्ट नक्की कळवा। तर येस, चला हा व्हिडिओ सुरू करूयात। तर आपण सुरुवात करणार आहोत आपल्या केसांपासून। केसांसाठी मी एक खूप छान आणि सोपा तुमच्यासोबत हेअर पॅक शेअर करणार आहे आणि या हेअर पॅकसाठी तुम्हाला दही, ॲलोवेरा आणि मध हे 3 इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत आणि हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स जे आहेत ना ते तुमच्या केसांना खूप सॉफ्ट बनवतात। जर तुमचे केस खूप ड्राय आणि फ्रिझी असतील तर त्यांना खूप सॉफ्ट आणि शायनी बनवणार, प्लस तुमच्या केसांना खूप मस्त पद्धतीने कंडिशन करणार। त्याच्यामुळे तुमच्या केसांची स्ट्रेंथ वाढेल, तुमच्या हेअर ग्रोथ सुद्धा प्रमोट होईल आणि तुमचे केस एकदम छान मॅनेजेबल, सॉफ्ट आणि खूप हेल्दी दिसणार आहेत। तर हा हेअर पॅक बनवण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले थोडंसं दही घ्यायचं आहे आणि मी हा हेअर पॅक तुमच्यासोबत जसा शेअर करणार आहे त्याचसोबत मी एक डेमो सुद्धा स्क्रीनवरती इन्सर्ट करेल, म्हणजे जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात हा हेअर पॅक किंवा हे रुटीन फॉलो कराल तेव्हा तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे कळेल की हे एक्झॅक्टली कसं अप्लाय करायचंय किंवा कसं हे फॉलो करायचंय। तर येस, तर दही, सर्वात पहिले तुम्हाला दही घ्यायचं आहे। दुसरा इन्ग्रेडियंट आहे ॲलोवेरा। तर मी इथे ॲलोवेरा जेल वापरते उर्जिता जेलचं। तुमच्या घरी जर कोरफड अवेलेबल असेल तर तुम्ही कोरफडीचा गर वापरू शकता। माझ्या घरी सुद्धा कोरफड आहे, पण मला जे नॅचरल कोरफड येते त्याने मला ॲलर्जी होते, त्याच्यामुळे मी मार्केटमध्ये मिळणारं डॉक्टर उर्जिता जैनचं ॲलोवेरा जेल वापरणार आहे। तर तुम्ही दोन्हीपैकी कोणतंही वापरू शकता। थर्ड इन्ग्रेडियंट आहे मध। तर इथे मी पतंजलीचं मध वापरणार आहे। तर हे 3 इन्ग्रेडियंट्स तर आहेतच, पण आता कसं झालंय ना की सीझन थोडासा चेंज होतोय, दिवाळीपासून थोडीशी थंडी जाणवायला लागते। तर थंडीमध्ये क्लायमेट चेंजमुळे बऱ्याच लोकांना डॅन्ड्रफ उद्भवतो। तर तुम्हाला जर डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही 1 चमचा इथे लिंबू सुद्धा मिक्स करा। हे एक ॲडेड बोनस टिप आहे तुमच्यासाठी। तर लिंबाचा 1 चमचा रस तुम्ही तिथे मिक्स करा या हेअर पॅकमध्ये, तर तुम्हाला डॅन्ड्रफ ट्रीट करण्यामध्ये किंवा डॅन्ड्रफ प्रिव्हेंट करण्यामध्ये खूप छान मदत होणार आहे। तर हा हेअर पॅक तुम्ही मिक्स करून घ्या आणि या ज्या इन्ग्रेडियंट्सची क्वांटिटी आहे ती तुम्ही तुमच्या केसानुसार ठरवा। माझे मीडियम लेंथचे केस आहेत, तर मी एक वाटीभर दही घेणार आहे, त्याच्यामध्ये छोटी वाटी दही घेणार आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे मध टाकणार आहे आणि जे अजून कोणता इन्ग्रेडियंट आणि ॲलोवेरा जेल, राईट। तर ॲलोवेरा जेल मी 2 चमचे वापरणार आहे। जर तुमचे केस जास्त लांब असतील माझ्यापेक्षा तर त्याप्रमाणे तुम्ही तुमची क्वांटिटी वाढवू शकता। ओके, तर हे तिन्ही इन्ग्रेडियंट वापरून तुम्हाला एक छान हेअर पॅक तयार करायचा आहे, एक छान पेस्ट तयार करायची आहे। आणि ही पेस्ट जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको, एकदम मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला ही पेस्ट तयार करायची आहे। आणि तुमच्या केसांच्या मुळापासून ते एकदम एंडपर्यंत तुम्हाला प्रॉपरली, तुमच्या केसांच्या टिप्सपर्यंत तुम्हाला प्रॉपरली हा हेअर पॅक इव्हनली अप्लाय करायचा आहे। आणि हेअर पॅक अप्लाय करून तुम्हाला एक अर्धा तास थांबायचं आहे, जेणेकरून हा पॅक तुमच्या केसांमध्ये खूप छान प्रकारे मुरेल। आणि हा पॅक केसांमध्ये मुरेपर्यंत आपण आपल्या फेससाठी एक फेस पॅक तयार करणार आहोत आणि बॉडीसाठी एक खूप छान बॉडी स्क्रब तयार करणार आहोत। तर येस, हेअर पॅक नंतर जाणून घेऊया फेस पॅकची रेमेडी। तर फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला 4 इन्ग्रेडियंट्सची गरज असेल, 4 ते 5 इन्ग्रेडियंट्सची गरज असेल। पहिला इन्ग्रेडियंट आहे चंदन पावडर, दुसरा इन्ग्रेडियंट आहे मुलतानी मिट्टी, मुलतानी माती
आणि तिसरा इन्ग्रेडियंट आहे बेसन आणि चौथा इन्ग्रेडियंट आहे हळद. आता जी हळद आहे ना ती तुम्ही आंबे हळद जर तुमच्या घरी अवेलेबल असेल किंवा तुमच्या जवळपास एखाद्या आयुर्वेदिक स्टोअरमध्ये आंबे हळद अवेलेबल असेल तर ती तुम्ही घ्या आणि वापरा. कारण आंबे हळद ही नॉर्मल किचनमध्ये जी आपण हळद वापरतो त्याच्यापेक्षा स्किनसाठी फार इफेक्टिव्ह असते. पण जर अगदी तुमच्याकडे अवेलेबल होतच नसेल तर मग तुम्ही नॉर्मल हळद वापरू शकता. चंदन पावडर, बेसन आणि मुलतानी माती हे तिन्ही जे इन्ग्रेडियंट आहेत ते तुम्हाला 1 फुल टेबलस्पून भरून घ्यायचे आहेत. आणि हळद जी आहे ती तुम्हाला अगदी चिमूटभर घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 1 फुल टेबलस्पून दही ॲड करायचे. आता जर तुमची स्किन कोरडी असेल, ड्राय असेल तर तुम्ही दह्याच्या जागी दूध वापरा. आणि जर तुमची स्किन कॉम्बिनेशन किंवा ऑइली किंवा नॉर्मल असेल तर तुम्ही दही वापरा. माझी स्किन कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे मी इथे दही वापरणार आहे. कॉम्बिनेशन म्हणजे तुमचं कपाळ, नाकाच्या बाजूचा भाग, नाक आणि नाकाच्या थोडासा बाजूचा भाग आणि लिप्सच्या बाजूचा भाग फक्त ऑइली होतो आणि बाकी स्किन तुमची नॉर्मल किंवा ड्राय असते. याला कॉम्बिनेशन स्किन टाईप बोलतात. तर माझी कॉम्बिनेशन स्किन टाईप आहे त्यामुळे मी दही वापरणार आहे. तर तुम्ही पण तुमच्या स्किन टाईपनुसार दही किंवा दूध दोन्हीपैकी 1 इन्ग्रेडियंट वापरू शकतात. ठीक आहे. तर हा फेस पॅक 1 फुल टेबलस्पून तुम्ही दही घ्या, त्याची मस्त पेस्ट बनवा आणि ती पेस्ट तुम्हाला पूर्ण चेहऱ्यावरती लावायची आहे. आणि पेस्ट चेहऱ्यावरती लावल्यानंतर तुम्हाला 15 मिनटं हा पॅक तुमच्या चेहऱ्यावरती ठेवायचा आहे. 15 ते 20 मिनटं तो पॅक छान सुकून द्यायचा आहे. आणि पॅक सुकल्यानंतर तुम्हाला छान चेहरा असा मसाज करून पॅक छान चेहऱ्यामध्ये मसाज करायचा आहे. आणि मसाज करत करत तो पॅक तुम्हाला धुवून टाकायचा आहे, जेणेकरून तुमच्या स्किनला छान मसाज होऊन तुमची स्किन अजूनच ग्लोईंग आणि हेल्दी वाटेल. ओके. आणि या पॅकचे जर फायदे बोलायला गेले तर तुमच्या स्किनमध्ये जर खूप टॅनिंग झालं असेल, पिगमेंटेशन झालं असेल तर या पॅकमुळे ते कमी होणार आहे. जर तुमची स्किन अनइवन असेल किंवा डल झाली असेल तर तुमच्या स्किनमध्ये छान ग्लो येईल. तुमची स्किन एकदम सॉफ्ट आणि सपल आणि एकदम ब्राईट वाटणार आहे. त्याच्यामुळे हा पॅक खूप इफेक्टिव्ह आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तर फेस पॅक नंतर आपण आता वळणार आहोत बॉडी स्क्रबकडे. आणि बॉडी स्क्रब बनवण्यासाठी आपल्याला जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते आहे कॉफी, तांदळाचं पीठ, मध आणि थोडंसं रोज वॉटर म्हणजेच गुलाबजल. तर जी कॉफी आहे ना तर ते तुम्ही तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर 1 चमचा तुम्ही त्याच्यामध्ये कॉफी पावडर टाका. किंवा मग ब्रू किंवा नेसकॅफे जे 1-1 रुपयावाले पॅकेट येतात ते तुम्ही 2 पॅकेट इथे यूज करू शकतात. त्याच्यानंतर तांदळाचं जे पीठ आहे ते जास्त तुम्ही पातळ नाही सॉरी ते जास्त तुम्ही बारीक नका दळू. थोडंसं जाड दळलेलं पीठ तुम्ही वापरा, कारण मग ते स्क्रब करण्यासाठी छान राहील. त्याच्यानंतर तिसरा जो इन्ग्रेडियंट आहे ते तुम्हाला 1 चमचा इथे मध घ्यायचे, 1 ते 2 चमचे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये थोडीशी पेस्ट, थोडीशी थिन करण्यासाठी, थोडीशी पातळ पेस्ट करण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये रोज वॉटर ॲड करायचे. ओके. तर हे छान तुम्ही अशी पातळ एक पेस्ट तयार करा ह्याची. आणि तुमचे हात, तुमचे पाय छान स्क्रब करून घ्या. तुमच्या मानेला सुद्धा हे तुम्ही स्क्रब वापरू शकता. आणि जर फेस पॅक जर तुम्ही ऑलरेडी मानेवरती वापरला असेल तर तुम्हाला स्क्रब करायची गरज नाही. पण मान विसरू नका, कारण मग ते खूप अनइवन दिसतं. त्याच्यामुळे मानेला तुम्ही इधर स्क्रब करा किंवा फेस पॅक तिथे मानेला सुद्धा लावा. ठीक आहे. त्याच्यानंतर हे तुमच्या छान हातापायांना तुम्हाला लावून घ्यायचं आहे. तुम्हाला पूर्ण बॉडीला स्क्रब करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. पण स्क्रब तुम्ही डेफिनेटली करा, कारण खूप छान रिझल्ट येणार आहे स्क्रबचा. तुमची स्किन छान एक्सफोलिएट होते स्क्रबमुळे. त्याच्यामुळे तुमची डेड स्किन सेल निघून जाते. आणि डेड स्किन सेल निघाल्यामुळे तुमचे हात आणि तुमची बॉडी एकदम छान ग्लोईंग आणि खूप शाईन करणार आहे. तर स्क्रब खूप इफेक्टिव्ह असणार आहे. प्लस तुम्हाला जर टॅनिंग झालं असेल, हातांना पायांना टॅनिंग झालं असेल तर टॅनिंगसुद्धा रिमूव्ह होणार आहे आणि तुमची स्किन छान ग्लो करणार आहे. तर आता हेअर पॅक आणि स्क्रब झाल्यानंतर तुम्ही हातांना जे स्क्रब आहे ते जास्तीत जास्त 3 ते 4 मिनटं करायचं आहे. आणि स्क्रब केल्यानंतर हात आणि पाय जिथे तुम्ही स्क्रब कराल ती जागा तुम्हाला धुवून टाकायची आहे. आणि त्याच्यानंतर फेस पॅक पण तुम्ही वॉश करू शकता तुमचा. स्क्रब तुम्हाला छान 3 ते 4 मिनटं करायचं आहे. आणि स्क्रब करताना लक्षात ठेवा, असं एकदम स्किनला असं रगडायचं नाही आहे. एकदम हलक्या हाताने फक्त चोळायचं आहे तिकडे, जेणेकरून ते जे इन्ग्रेडियंट जे आपण वापरतोय तेच तुमच्या बॉडीला स्क्रब करतील. ते इन्ग्रेडियंट त्यांचं स्क्रब करण्याचं काम करतील. तुम्हाला असं रगडायची गरज नाही आहे. त्याने तुमच्या स्किनला पुढे जाऊन दुष्परिणाम होऊ शकतात. त्याच्यामुळे हलक्या हाताने तुम्हाला स्क्रब करायचं आहे. आणि स्क्रब केल्यानंतर
3 ते 4 मिनटं स्क्रब केल्यानंतर एक थोड्या वेळ ते 5 मिनटं असंच राहू दे हातांवरती. आणि 5 मिनटं तो पॅक तुमच्या हातांवरती किंवा बॉडीवरती राहिल्यानंतर त्याला धुवून टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा फेस पॅक पण तुम्ही धुवून टाकू शकता. आणि त्याच्यानंतर आता जो हेअर पॅक आहे, तर मी आधी ऑलरेडी सांगितलं होतं की हेअर पॅक तुम्हाला अर्धा तास ठेवायचा आहे. तर ही सगळी प्रोसेस होईपर्यंत एक अर्धा तास आरामात झाला असेल. तर तुम्ही छान आंघोळ करून घेऊ शकता. केस छान तुम्ही तुमचे वॉश करू शकतात. आणि लक्षात ठेवा, केस वॉश करताना, हेअर वॉश करताना तुम्ही एखादा माइल्ड शॅम्पू वापरा. एकदम असा केमिकलवाला शॅम्पू वापरू नका. कारण जो हेअर पॅक जो तुम्ही लावलेला आहे त्याचे छान बेनिफिट्स मिळण्यासाठी एकदम माइल्ड शॅम्पू वापरणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये पॅराबेन्स, सल्फेट्स वगैरे नाही आहेत, हार्श केमिकल्स नाही आहेत, जेणेकरून जो तुम्ही हेअर पॅक वापरलाय त्याचा पूर्ण बेनिफिट तुमच्या केसांना मिळेल. तर खूप माइल्ड शॅम्पू वापरा. आणि त्याच्यानंतर तुमच्यावरती आहे, जर तुम्हाला कंडिशनर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ॲक्च्युली दही तुमच्या केसांना नॅचरली छान प्रकारे कंडिशन करतं, त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं कंडिशनर वापरायची इतकी गरज नाही आहे. पण तुमचे केस जर खूप अतिप्रमाणात फ्रिझी असेल तर नक्की तुम्ही कंडिशनरसुद्धा यूज करा. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. हे रुटीन तुम्ही नक्की फॉलो करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचा एक्सपिरियन्स नक्की कळवा. तुम्ही आठवड्यातून एकदा जर हे रुटीन फॉलो केलं ना, तर डेफिनेटली तुमचे केस आणि तुमची स्किन खूप छान होणार आहे. मी स्वतः हे रुटीन रेग्युलरली फॉलो करते आणि मला ह्याचे खूप छान रिझल्ट्स मिळाले आहेत. सो येस, आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. आपण भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी अँड स्टे हेल्दी. बाय.